नमस्कार सर्वांना. आज आपण अकारादिक्रमेण धातुकोश हे पाहणार आहोत. असं काही तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार नाहीत, पण आपण संस्कृत शिकतोय त्यामध्ये आपण क्रियापद बघितलेत. अँड क्रियापद प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन संस्कृत ग्रामर, इन फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. त्यामुळे आपण हे आज बघूयात. अकारादिक्रमेण मीन्स दे हॅव अरेंज दिस धातुकोश, म्हणजे काय जे आपण धातू पाहिलेत पठ, लिख, वॉटेवर, त्यांना आपण अल्फॅबेटिकली त्यांनी म्हणजे त्यांच्या गणानुसार त्यांना अरेंज केलेलं आहे. आणि आज आपण हा धातुकोश, कोश म्हणजे काय डिक्शनरी, द वर्ब्स ऑर द रूट वर्ब्स डिक्शनरी वी आर गोइंग टू सी हिअर. ओके. आणि बघा आपल्याकडे 1 ते 10 गण आहेत. ओके. 1 ते 10 गण मध्ये त्या प्रकारे त्या गणामध्ये ते धातू असतात. परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे आपण 2 प्रकार बघितलेले आहेत. परस्मैपदी धातू आहेत, आत्मनेपदी धातू आहेत आणि दोघांमध्ये पण असणारे असे उभयपदी पण आहेत. तर आता अजून एक की आपण जेव्हा पठ प्लस अ प्लस ती आपण जेव्हा हे केलं होतं तेव्हा आपण गणविकरण असं बघितलेलं होतं. तर त्या गणाचं एक गणविकरण पण असतं. जसं हा जो आता आहे आपला पहिला गण परस्मैपदी, तर त्या परस्मैपदी पहिल्या गणाचा जो गणविकरण आहे तो काय आहे तर अ आहे. त्या गणाला नाव सुद्धा आहे. तर त्या गणाचं नाव आहे वादिगण. भ इकडे आपण थोडा सायलेंट ठेवतो. वादिगण, भ्वादिगण. भ थोडासा आपण स्पीक करायचा आहे. भ्वादिगण. ओके. सो अकारादिक्रमेण धातू म्हणून आपण हे जस्ट घेतोय, जस्ट फॉर युअर नॉलेज, फॉर दॅट पर्पज ओनली वी विल गो थ्रू दिस. ओके. सो बघा एक म्हणजेच काय गण एक भ्वादिगण, त्याचं गणविकरण आहे अ परस्मैपदी. म्हणजेच काय तीतः अंती सीतः त हे वाले प्रत्यय येणार. ओके. सो बघा अट अटती, अर्हती, कुज कूजती, कृश कर्ष कर्षती, क्रीड क्रीडती, क्षिक्षय क्षयती, चर चरती, जप जपती. म्हणजे काय हे त्याचे रूट वर्ड्स आहेत. जी जय. आणि त्याच्यापासनं मग हे त्यांनी परस्मैपदी प्रत्यय बट ऑफकोर्स परस्मैपदीच आहेत. हे त्यांनी त्याचे लट लकारचे प्रत्यय लावलेले आहेत. लट लकार दॅट इज प्रेझेंट टेन्स. तर लट लकारचे प्रथम पुरुष एकवचनांचे प्रत्यय त्यांनी लावून आपल्याला कसा तो धातू चालतो ते सांगितलेलं आहे. तर जल्प जल्पती, जी जय जयती, जीव जीवती, तृ तरतरती, त्यज त्यजती, दा यच्छ यच्छती, दृश पश्य पश्यती, दंश दश दशती मीन्स टू बाईट, धाव धावती, ध्यै ध्याय ध्यायती, नम नमती, पत पतती, पा पिब पिबती, भू भव भवती, भ्रम भ्रमती, यज यजती, रट रटती, रक्ष रक्षती, रूह रोह रोहती, लप लपती, लस लसती, वद वदती, वर्ष वर्षती, वस वसती, व्रज व्रजती. एक सेकंड. स्रू सर सरती, स्था तिष्ठ तिष्ठती, स्मृ स्मरती, श्रू स्रव स्रवती, हस हसती. आणि जर तुम्ही एकदा बघितलं असेल तर हे सगळे काय आहेत तर क्रीड कृश इकडे हलंत आहे. आता बघा आत्मनेपदी प्रथम गण असते. इक्ष इक्षते, कम कामय कामयते, कंप कंपते, ध्रुधर धरते, बाध बाधते, भज भजते, भाष भाषते, यत यतते, रभ रभते, रम रमते, राज राजते. आत्ताच आपण बघितलं ना. रुच रोच रोचते, लभ लभते, लंब लंबते, वंद वंदते, वृतवर्त वर्तते, वृधवर्द वर्धते, शुभ शोभ शोभते, सह सहते, सेव सेवते, स्तंभ स्तंभते. आता बघा उभयपदी पण त्यांनी दिलेले आहेत की ते दोन्ही प्रकारे चालू शकतात. कुर्द कुर्दती कुर्दते, निनय नयती नयते, बुध बोध बोधती बोधते, श्रीश्रय श्रयती श्रयते, हृहर हरती हरते. आता बघा 2 परस्मैपदी. त्याचं नाव आहे अदादिगण, पण त्याला कुठलंच गणविकरण नाही आहे. त्याचं आहे तुम्हाला दिलेलं अस्ती. आता बघा तिसरा त्यांनी दिलेला नाही आहे. आता डायरेक्टली चौथा गण दिलेला आहे परस्मैपदी चौथा.
ज्याचं नाव आहे दिवादिगण आणि त्याचं गणविकरणम आहे य. अस्यती बघा आलं ना य मध्ये. इष्यती, कृद क्रुध्यति, तुष्यति, नश्यति, नृत्यति, पुष्यति, भ्राम्यति, श्राम्यति, सिद्ध्यति, स्निह्यति य. हां 4 आत्मनेपदी क्लिश्यते, पद्यते, मन्यते, युज्यते, युध्यते, विद्यते. आता बघा 6 पप म्हणजेच काय, त्याने 5वा दिलेला नाही आहे. आता डायरेक्टली 6वा परस्मैपदी तुदादिगण. हां त्याचं गणविकरणम आहे अगेन अ. आता जास्त करून जे धातू आहेत ते पहिला गण, चौथा गण, 6वा गण आणि 10व्या गणात आहेत. बहुत कम ऐसे दूसरा, तीसरा और 5वें में है. इट मैक्सिमम बिंग यूज आर फर्स्ट 1, 4, 6 and 10. ओके. इच्छति, कृशति, पृच्छ पृच्छति, मज्ज मज्जति, लिखति, लुठति, विशति, सृजति, स्पृशति, स्फुरति. ओके. आता बघा 6 आत्मनेपदी द्रियते, म्रियते, लज्जते. 6 उभयपदी क्षिपति, क्षिपते, दिशति, मुंचति, मुंचते, मिलति, मिलते, विंदति, विंदते, सिंचति, सिंचते. आता बघा 8वा तनादिगण. उ किंवा ओ आहे त्याचा, फेमस आहे. करोती किंवा कुरुते हा सुद्धा उभयपदी आहे. 10वा उभयपदीच त्याने दिलेले आहेत. ते बघा कथयती, कथयते, क्षाल. हां 10व्या गणाचं नाव आहे चुरादिगण अय. हां याच्यामध्ये जो गणविकरणम आहे तो अय आहे. आपण बोलतो ना पूजयती, पूजयते, अय आहे मध्ये. क्षाल, क्षालयती, क्षालयते, चिंतयती, चिंतयते, धारयती, धारयते, पीडयती, पीडयते, पूजयती, पूजयते, पूरयति, पूरयते, भक्षयति, भक्षयते, भूषयति, भूषयते, रचयति, रचयते, लोकयति, लोकयते, वर्णयति, वर्णयते, वर्जयति, वर्जयते, सूचयति, सूचयते, स्पृहयति, स्पृहयते. 10 आत्मनेपदी अर्थयते, मंत्रयते, मृगयते. ओके. धात्वर्थस्य कृते QR माध्यमस्य उपयोगम कृत्वा अर्थम लिखत. जो काही QR आहे तुम्हाला, आता तुम्हाला नाही माहिती इथे कुठे आहे वगैरे, तर तो तुम्ही स्कॅन करून ह्या प्रत्येक गणाचे म्हणजे फॉर एक्झाम्पल सृजती, अर्थयते ह्यांचा अर्थसुद्धा तुम्ही लिहू शकता. जसं लिखती मीन्स टू राईट वगैरे असं. आता इकडे तुम्हाला अकारादिक्रमेण शब्दकोशः अपि दत्तम अस्ति. आता इकडे मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की हे मी का घेत आहे, ह्याचे मी अर्थ वगैरे तुम्ही स्वतःहून लिहू शकता QR स्कॅन करून. द थिंग इज दॅट इकडे बघा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हा पर्टिक्युलर वर्ड पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का काय आहे. सो दॅट विल बी व्हेरी मच बेनिफिशियल फॉर यू टू ऑल, बिकॉज आपल्याकडे तेवढी वोकॅब्युलरी वाढते आणि आपल्याला समजतं की पर्टिक्युलर वर्ड पुल्लिंगमध्ये आहे का कसं आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला तो वापरायला इझी जातो पटकन. अग्रजः पुल्लिंग, अनुजः पुल्लिंग. जर तुम्हाला ह्याचा अजून वेगळ्या प्रकारे अभ्यास करायचा असेल तर तुम्ही अग्रजः बघा अकारांतः पुल्लिंग असं सुद्धा म्हणू शकता. अनुजः अकारांतः पुल्लिंग, अनृतम अकारांतम नपुंसकलिंगम, अन्वेषणम अभिहता, आंतर्जालम नपुंसकलिंगम, आपणः पुल्लिंगम, आपणिकः पुल्लिंगम, आभरणम नपुंसकलिंगम, आसंदः पुल्लिंगम, आसायम अव्यय अस्ति, इनडिक्लाइनेबल, इट विल नॉट चेंज इन एनी वे. आहत्य अव्यय, उद्वाहिनी स्त्रीलिंगम, उपनेत्रम नपुंसकलिंगम, कर्कटिका स्त्रीलिंगम, कर्कटी स्त्रीलिंगम, कर्गजः पुल्लिंगम, काष्ठिकः पुल्लिंगम, कुंचिका स्त्रीलिंगम, कुठारः पुल्लिंगम, कूटम नपुंसकलिंगम, एक सेकंड, कूटम कूपी स्त्रीलिंगम, केयूरः पुल्लिंगम, गरियस विशेषणम, गलंतिका स्त्रीलिंगम, गृहपतिः पुल्लिंगम,
घृष्टः विशेषणं चषकः पुल्लिङ्गं छिन्नं विशेषणं जलप्रपातः पुल्लिङ्गं दन्तकुर्चः पुल्लिङ्गं दोला स्त्रीलिंगम धूनयते धातुरूप अस्ति. आता निर्वाता विशेषणं निशाचरचमूः स्त्रीलिंगम पक्वटः पुल्लिंगम पर्पटः पुल्लिंगम परीतः पादोन अव्ययं पानकं पायसं नपुंसकलिंगम प्रकोष्ठः प्रजापतिः पुल्लिंगम प्रतिकर्तव्यं विशेषणं प्रसरः प्रातराशः पुल्लिंगम प्रीतः विशेषणं भल्लूकः मनोजवं मारुतिल्यवेगं पुल्लिंगम मरीचिका स्त्रीलिंगम मशकः पुल्लिंगम मसी मार्जनी मृण्मयी स्त्रीलिंगम मृण्मयं नपुंसकलिंगम यष्टिका स्त्रीलिंगम यानं युतकं नपुंसकलिंगम लघूढः पुल्लिंगम लघुभारा विशेषणं लौल्यं नपुंसकलिंगम वमति धातुरूप वयस्यः पुल्लिंगम वातात्मजः पुल्लिंगम वार्यते धातुरूपं विकीर्णं विशेषणं वित्तकोशः व्ययः शालास्यूतः शूनकः स्यूतः पुल्लिंगम मध्ये अस्ति वेल्लन्नी शाटिका शीतपेटिका सूचिः स्वर्णमयी स्त्रीलिंगम मध्ये अस्ति वोढुम् अव्ययम् अस्ति व्यसनं शिथिलबंधनम देन सूत्रम हेमन नपुंसकलिंगम मध्ये अस्ति सुप्तः विशेषणम अस्ति सुप्तः म्हणजे काय झोपलेला या अर्थी. तर तुम्ही QR स्कॅन करून याचा अर्थ लिहू शकता. जर तुम्हाला अजून इंटरेस्ट असेल संस्कृतचा अभ्यास करण्यामध्ये तर फॉर एक्झाम्पल हे आहे काय बरं प्रसरः तर प्रसरः प्रसरौ प्रसराः अशा तालिकासुद्धा तुम्ही करू शकता. मनोजवः मनोजौ मनोजवाः. आता मरीचिका आहे तर मरीचिका माला माले मरीचिके मरीचिकाः मरीचिकम असं सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. सो दॅट्स इट. आपण धातुकोशः दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड शब्दकोशः पाहिलेला आहे. याचा अभ्यास करा. काही डाऊट असल्यास विचारा. थँक्यू सो मच. जयतु संस्कृतम जयतु भारतम. धन्यवादः. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब.